हॅलो गाईज, टुडे वी आर इन द गरबा कॉम्पिटिशन. ॲज पर आय टोल्ड यू दॅट आमचा लुक काहीतरी वेगळा राहणार होता, कारण आम्ही आज संस्कृतीचे जुडलेले माणसं नाही का. आणि आपल्या डोक्यावर ही टोपी एकदम अशी सजून दिसतीये. आता जे पोरं आहे सगळे नाचणारे गरबा नाही का, सुरतालमध्ये असं नाचणार आहे ते. पण आपल्याला सुरतालमध्ये काय नाचता येत नाही. आपण पोराला सांगितलंय बाय तुम्हाला जसं नाचता येईल तसं नाचा, कारण आम्हाला सगळ्यांना वरातीत नाचायचा एक्सपिरियन्स आहे. आपण जास्त काही बोलत नाही. आता तुम्ही फक्त आपला डान्स बघा कसा राहणार आहे. गंजडी अहो डान्स असा राहणार ना आपला का सगळे पाहून म्हणतील बघ काहीतरी जागा वेगळंच काम यांचं. आपल्या जे ग्रुपचे अध्यक्ष आहे स्वतः रिजवानी नामदार भवे आणि उपाध्यक्ष रितेश भाऊ चालते. आणि जिथं विषय गंभीर आहे तिथं हरिभाऊ खंबीर आहे, म्हणून काही टेन्शन घ्यायचा विषय नाही. आता तुम्हाला रिॲक्शन दाखवतो नाही का आम्हाला पण लोक कसं वागताय बघा. इकडं काही म्हणजे सोप्पा घेरायला नाही आता नाही का. गावठी गँग आमच्या ग्रुपचं नाव आहे आणि आपलं सगळं कामच गावठी, कारण आपण महाराष्ट्रीयन लोक आहे आणि संस्कृतीचे जुडलेले माणसं आहे. आपण संस्कृती विसरून चालणार रे आपल्याला काय जास्त आपण काही बोलत नाही. आता इकडे बघू जा तुम्ही प्रिपरेशन चांगलं तयारी वेरी केली आहे. इकडे 50 वाले आपल्या त्या साईडला 200 वाले नाही. आपण थोडं कसं प्रीमियम मेंबर आपण तर सगळ्यांनी चांगला मेकअप बिकअप करून आले. आपल्याला काही मेकअप वगैरे करता येत नाही. तुला जमतं का मेकअप करता? नाही नाही अजिबात. मेकअप वगैरे केलं नाही. आम्ही कसं आहे काले तो क्या हुआ दिलवाले. आम्ही काळे आम्ही मान्य केलं, पण काले तो क्या हुआ हम दिलवाले. जास्त आपण काय बोलत नाही. आता आपण चाललो तिकडे एंट्री करायला. एवढं बोलून 2 शब्द संपवतो. तुम्हाला उद्या डान्सची आपली रील दाखवतो कशी नाही का. आपला डान्स एकदम गावठी स्टाईलमध्ये राहणार आहे. आता बस संपला विषय. जय हिंद जय महाराष्ट्र. करा कष्ट बोला स्पष्ट आणि वादष्ट पुष्ट येतो आता.